मंत्री प्रताप सरनाईक आपल्यासोबत आहेत। सर, आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। विरोधक टीका करतात की कामकाजावरती जनता खुश नाही किंवा सभागृहामध्ये जे काम झालं त्यांना अनेक काही प्रश्न जे आहेत ते तसेच प्रलंबित। नाही, असं कसं हो, 6 दिवसाचं कामकाज अतिशय चांगल्या रीतीने चाललं। उलट विरोधकांनाच आम्ही काही संधी उपलब्ध करून दिलेली नाही। विरोधकच कधी सभात्याग तर कधी सभागृहात बाहेर नसणं वगैरे अशा प्रकारचे कामं त्यांनी केलेली आहेत। त्यामुळे उगाच काहीतरी विरोधकांनी बोलायचं आणि आम्ही ऐकायचं असं व्हायला नको। अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज ह्या 6 दिवसामध्ये झालेलं आहे। विधानसभेमध्ये महायुतीला बहुमत मिळालं, मात्र आता तुमच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी विधानसभेला एकत्र रडली। मुंबई महापालिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे, ती स्वबळावरती लढणार अशा पद्धतीचे संकेत एका संजय राऊतांनी दिलेले आहेत। त्याचं म्हणतात की कदाचित आमच्या निवडणुका ज्या आहेत ते सुद्धा स्वबळावरती लढणार नाही। त्यांचा पक्षाची भूमिका आहे, ते उभाटा गट ठरवेल, परंतु आमच्या पक्षाची भूमिका ही महायुतीची आहे आणि आम्ही महायुती म्हणूनच मुंबई महापालिकेच्या निवडणुका लढणार। म्हणजे तुमची शिवसेना ही महायुतीमध्येच मुंबई महापालिकेची 1001% मुंबई महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून आम्ही लढणार। मंत्र्यांचा शपथविधी झाला, मात्र खातेवाटप अजूनही झालेलं नाही। त्याच्यावरती बरीच टीका केली जाते। पहिलं अधिवेशन असेल की जे खातेवाटपाशिवाय पार नाही। आता बघा 2-4 दिवस ह्या गोष्टीला लागतात आणि आता होईल माझ्या अंदाजानं आज उद्याला खातेवाटप जाईल। पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांसोबत अजितदादा पवार आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आमदारांचं फोटो सेशन जे आहे त्या या ठिकाणी पार पडतं। आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अगदी काही वेळात या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर फोटो सेशन जे आहे त्या ठिकाणी पार पडेल। मात्र आपण पाहतोय की सगळे मंत्री हे फोटो सेशनसाठी दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की नीलम गोरे ज्या विधान परिषदेच्या उपसभापती होत्या सभापती होत्या त्या सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। आपण पाहतोय की नूतन सभापती राम शिंदे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि आज या सगळ्या आमदारांचं फोटो सेशन जे आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आमदारांचं फोटो सेशन जे आहे त्या ठिकाणी पार पडतंय। सुद्धा आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। मंत्री दत्तात्रय भरणे जे आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि आपण पाहतोय की मंत्र्यांसोबत त्याचबरोबर आमदारांचे हे सगळे फोटो सेशन जे आहे ते आपल्याला विधान भवनाच्या परिसरामध्ये पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विशाल सोबत प्रदीप कापसे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।